मित्रांनो, आज जी मी बातमी तुम्हाला सांगणार आहे, ती खरं एका अपघाताची नाही, तर एका आघाताची आहे. पोटच्या 2 गोळ्यांचा मृत्यू. ऐन तारुण्यात आलेली 2 मुलं एकाच दिवशी जातात. त्यावेळेस आई-वडिलांची परिस्थिती काय होत असेल, तुम्ही याचा विचार करा. 2 मुलं, दोन्ही मुलं सकाळी आपल्या शेतात खत टाकण्यासाठी जातात. ती लवकर परत येत नाहीत म्हणून त्यांचे वडील ज्यावेळेस शेतात पाहायला जातात, त्यावेळेस दोन्ही मुलं विजेच्या खांबाला शॉक लागून निचपीत पडलेली होती. ऐन तारुण्यात आलेले सुहास पाटील आणि स्वप्नील पाटील, कोपर्डे गाव, तालुका शाहूवाडी, कोल्हापूरचे हे दोघं रहिवासी. आईवडिलांना ही दोन्ही मोठे मुले झाल्याच्या नंतर शेती करायची, मुलांना नोकरी लागायची किंवा आणखी स्वप्न उराशी बाळगलेले आईवडील ऐन तारुण्यात ह्या 2 मुलांचा अपघात झाला. विजेचा शॉक लागला आणि दोघांचाही मृत्यू झाला. याहून ते वाईट काय, तर मुलांच्या 3ऱ्या दिवशी अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम होता. आईनं मुलांच्या अस्थि विसर्जन केलं, अस्थी सोडल्या आणि स्वतःचाही प्राण सोडला. खरं तर अत्यंत दुःखद आणि धक्कादायक ही घटना आहे. या घटनेच्या निमित्तानं मला फक्त तुम्हाला बातमी द्यायची नाहीये, तर शेतकऱ्यांना विशेषतः विनंती करायची आहे की आपला जीव अत्यंत मोलाचा आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला तुमचं कुटुंब हे खूप तुमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. तुमचं कुटुंब तुमच्यावरती अवलंबून आहे. अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही पावसाळ्याच्या दिवसात शेतांमधली कामं करता, तर माझ्या पाठीमागं तुम्ही बघा, या खांबांवरती अशा वेली चढलेल्या असतात, गवत असतं आणि त्याच्यामध्ये पावसाळ्याच्या दिवसात नकळतपणे या ज्या तारा असतात, ज्या खांब पडू नये म्हणून आधार दिलेला असतो, त्या खांबांच्या तारांना देखील बहुतेक वेळा करंट आलेला असतो. उभ्या खांबांना देखील करंट उतरलेला असतो. त्यामुळं जर पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला शेतात कामच करायचं असेल किंवा तुमच्या विद्युत पंपाकडं म्हणजे मोटरकडे जाऊन जर समजा त्याचं जो स्टार्टर असतो त्या स्टार्टरमध्ये जर तुम्हाला ते खोकं उघडायचं असेल, तर तिथं देखील आधी त्या खोक्याला करंट आहे का पहा. कारण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की हे सगळं एकदा जीव गेल्याच्या नंतर परत त्याच्यानंतर काहीच उपयोग नाही. पावसाळ्याचे दिवस आहेत, शेतामध्ये पाणी शिरतं, शेतातले होल मुजतात. त्यावेळेस होलात पाणी शिरल्याच्या नंतर विषारी साप देखील बाहेर पडत असतात. त्यामुळं शेतकऱ्याचा जीव तसा तर नेहमीच टांगणीला लागलेला असतो. त्यातली त्यात या सुहास आणि स्वप्नील पाटील यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा शेतकरी रोज किती वेळा मृत्यूशी झुंजतो हे दाखवून दिलेलं आहे. नेहमीसारखी आपली व्यवस्था स्वप्नील आणि सुहासच्या मृत्यूनंतर त्याच्या आईचाही मृत्यू झाला, पण आज त्याच्या वडिलांचं काय. कदाचित मी याला निष्काळजीपणा म्हणणार नाहीये. खरं तर आपला पोटाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांना पाऊस असो, पूर असो, ऊन असो, काही असो, त्यांना शेतात जाणंच आहे. पण थोडी काळजी घेणं मात्र नक्की गरजेचं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना विनंती आहे, पावसाळ्याचे दिवस आहेत, स्वतःचा जीव जपा आणि कुटुंबही जपा. धन्यवाद.